ते घेऊनच गेलं असं नाही, उत्तर बी देणार ज्या काही मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या तुम्ही हां ओळख नेमलेलं आहे त्याची पूर्ण अधिकार तुमच्या होणार आहे बरोबर आहे. आता तुम्ही मागणी करायला बाबतीत काय म्हणताय शिवसाहेबांना त्यानंतर आम्ही म्हणजे बसवणं आला तुम्ही तक्रार नाही नाही तक्रार द्यायची काय चालू आहे? आम्ही तुमच्या लेवलला करा ना साहेब. आम्ही तक्रारी घेत बसला तर इथं इथं बोलून ना सगळ्या आणि दुसरी गोष्ट इथं एकही आणि कर्मचारी राहतात. त्याच्या पास कुठल्या जर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली तर पुन्हा तोच अधिकारी त्याच पदावर कसं काय निवडून काढा रेकॉर्ड तुम्ही बघा तुम्ही कोण होतं कसं निलंबन झालं पैसा नाही कशा आले का तुम्ही ते आम्ही सांगा तुम्हाला कारवाई करायची बघा ना. बघा ना तुम्हाला काय बोलायचं रेकॉर्ड काढा तुम्हाला काय माहिती नाही असला तर तसं निवड करा त्या विभागाला पाठवा दुसऱ्या नाही तुमच्या साहेब जर ऑफिसमध्ये असेल त्याचं जर ऑफिसच्या कामानिमित्त निर्माण झालं असेल तर फील्डला पाठवा. फील्डमध्ये जर निर्माण झालं असलं तर ऑफिसमध्ये कुठेतरी ऍडजस्ट करा. आपल्या दोन क्षेत्र आहेत त्या. एक तर पाणी पुरवठा सफाई किंवा काय असं. सगळ्यात मोठं नगरपालिकेचं फेल्युअरच आहे जे अधिकारी तुम्ही नेमवले त्या अधिकारी जनतेला कुठल्या पद्धतीची वागणूक द्यायला आणि आपल्या नगरपालिकेने स्पष्टपणे ठरवलंय की पूर्ण शहरात जर कुठलं आंदोलन असेल तर सगळे गैरहजर राहणार. तुम्ही त्याचा आदेश काढलाय का? तुम्ही बी गैरहजर राहता एका आंदोलनामध्ये तुम्ही दिसले नाही आम्हाला. का नाही याचा होतो माझ्यावर रिसर्च मंजूर आहे. आम्ही निवेदन देऊन 1 महिना झाला साहेब. आम्ही निवेदन देऊन 1 महिना झाला. एवढा मोठा पक्ष जर आंदोलन येत असेल तर तुम्ही त्या आंदोलनाला फेस केलं पाहिजे होतं. ऑलरेडी मी बाहेर होतो. मी तर धमतो. तुम्ही ऑर्डर करायला पाहिजे होते की मी या प्रभारी सीओची ऑर्डर काढलेली आहे. तुम्ही ते नाही का ऑर्डर तुमच्याकडे कोण होता त्या दिसायला सोनू साहेबांनी ऑर्डर काढलेली आहे कुठं ना. आले सोनवणे साहेब कुठे आहेत? मी बोललो होतो आता तुम्ही त्याला समोर बोलवा त्या दिवशी रजिस्टर द्या आम्हाला त्याची त्याची काय राहते विचारा ही करवड रद्द झाली पाहिजे आणि याच्याशी तुम्ही जे नेमलेली आहे की याच्याशी पण रद्द झाली पाहिजे ही आमची प्रमुख गाड्या यादीत घ्या त्या एजन्सीला. त्या एजन्सीला आम्ही कामं करणार नाही. जर अशी अन्यायकारक करवाड करणार असतील 10 पटीनं कुठं करवाड असते का हो पालिकेची अशी कोणती मेट्रो सिटी आहे काय लागून गेली तुम्ही काय सांगा साहेब ही नगर परिषद कोणत्या दर्जाची आहे? नाही ही नगर परिषद ज्या दर्जाची आहे आता त्याच्यामध्ये आपण काय केलं ही रिसर्च प्रोसिजर आहे. त्याला जे ऑब्जेक्शन घ्यायला येते ते बरोबर जे टाऊन प्लॅनिंग लेवलचे लोक बरोबर आहे का म्हणजे वरिष्ठ कार्यालयाचे लोक तुम्ही त्यांच्यासमोर रिसर्च मांडू शकतात ना ज्यांनी आक्षेपार्थ घेतलेली आहे. अहो हेच करत बसायचे का पूर्वी त्या नागरिकांना? अहो मी चुकीचा कारभार चालू आहे. तुम्हाला मी अहो तुषार गायकवाडचा फ्लॅट दुसऱ्याच्या नावाने करतात. तुषार गायकवाडला अर्ज द्यायला लावतात का म्हणजे? तुषार गायकवाड काम आहे का? पाठवल्या नोटीसच्या माणसाचं नाव ठीक आहे, माहिती आहे. तुम्हाला या ज्या नोटीस पण तुम्ही सर्व केलं आहेत लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठेही समजा एखादी प्रभाग रचना ते प्रभाग रचना झाल्यावर आक्षेप घेतात लोक की माझा वार्ड असा नाही मला असा बरोबर आहे का. मग त्याची सुनावणी घेतली. सुनावणी घेतल्यानंतर एक निर्णय होतो. काही निर्णय त्याला मान्य नसला तर तो कोर्टात जातो बरोबर आहे का. प्रोसिजर आहे ना लोकशाहीमध्ये एक व्यवस्थित एक प्रोसिजर आहे तशा पद्धतीने आणि साहेब ज्याच्या घरापाशी झाड नाही तुम्ही त्या झाडाचा कर कसा लावला? नाही जे नियम आहेत तुम्हाला ती सगळी नियमावली या पत्राच्या सोबत जे उत्तर आहे महापालिकेची नियमावली आहे ती. अहो तुम्हाला जर महापालिकेची नियमावली महानगरपालिका ऍक्ट नगरपालिका ऍक्ट सुद्धा आम्ही तुम्हाला त्यात जोडून देऊ आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तो त्याचा अभ्यास करा. असं म्हणतो आम्ही तर तुमच्या विरोधामध्ये रिट पिटिशन दाखल करण्यात पक्षाच्या वतीने. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पूर्ण त्या नागरिकाची दिशाभूल करू नका. हा, जे टॅक्स आहे अरे बाबा पहिले हे म्हणतात चालू द्या ना. मी तुमच्या काय न्याय आदेश याच्यामध्ये साहेब तुम्ही ज्या एजन्सीला काम द्यायचे त्या एजन्सी काहीतरी पहा ना. ते एजन्सीच्या पूर्वीचं काम काय आहे की त्याच्यावर तक्रारी आहेत का? गाड्या जाणाऱ्या एजन्सीला तुम्ही जर सांगितलं जसं
जसं की घरकुल योजनेमध्ये आता बरेचसा प्रकार बाहेर आला. एखाद्याचं घर नावाने लावायचं तर 10,000 रुपये कर्मचारी घ्यायचे. कशाच्या आधारावर? याच्यामध्ये मी सांगत आहे का? नाही नाही नाही. आता त्याच्यामध्ये ज्यांना मागितले असते त्याला ती पनिशमेंट ते तर सरळ म्हणे, शिवसाहेबाला 5,000 द्यावं लागतं. कायदेशीर आहे बा. कसं आहे, तुम्ही जर तसं मत घ्या बा, त्याच्यामध्ये कसं आहे की त्याला सगळे प्रकार झालेले आहे, तो कोर्टाच्या विषय तर तुम्ही बोलू शकत नाही, पण तो असा पण म्हणतो तुम्ही आता तुमचे जे गोष्टी आहेत ती करला आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल. बाकीचे तुमचे कोणकोणते मुद्दे मला आहेत? एक सांगा, स्वच्छता फक्त मार्केट पुरती मर्यादित आहे का पूर्ण शहराची काय? स्वच्छता आपल्याकडे पूर्ण शहराची करायला पाहिजे तर फक्त काही स्वच्छता सध्या चालू आहे. आंबेडकर कसं आहे माहिती का की स्वच्छता आपल्याकडे जे अपूर्व मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याच्यात सुद्धा सुरू आहे. आपल्याकडे जे मनुष्यबळ आहे ते काय पुरेसं नाही. किती मनुष्यबळ किती लागते सर? आंबेडकर नगर सिद्धार्थनगर का तुमच्याकडून वगळले गेलेले आहेत काय? नाही असं मग वगळलं. कशामुळे वगळलं जाईल? आणि कशाला वगळलं? ज्या एजन्सीला साहेब तुम्ही काम दिले, वकील जमदाडे वकील आहे त्याला अर्ज दिला ते 100 क्षेत्रा मारायला आहे. ते वकील एवढा माणूस त्याची दखल घेणार तुम्ही. नाल्या तुमल्यात त्या सिद्धार्थनगरमध्ये त्या नाल्याकडे उडवणीची उत्तर देतात तुमची ते काय ते तुम्ही कोणा दिवशी आम्हाला वेळ देता फिरायला घरामध्ये? फिरण्यासाठी कोणा दिवशी वेळ देता ते सांगा. तुम्ही म्हणाले स्वच्छता करायला येतात. एक मिनिट, स्वच्छता करायला येतात. नाले सफाईचं काम टप्प्याटप्प्यानं सगळ्या ठिकाणी चालू आहे. नाल्या काढणं चालू आहे त्या पद्धतीनं सध्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे चालू आहे ना. आता मस्तानपुराचे फोटो आले मला काही अहो, आंबेडकर नगर सिद्धार्थनगरचं सांगतो तर आम्ही मस्तानपुराचं सांगणार. तिथले 4 माणसं तिथं झाडा ना. हो का असं जर तुम्ही बोलता अहो, असं बोलू नये. ऐकलं काय? तुम्ही ते सांगू नका हो साहेब. ते सांगू नका बघा. ते सांगू नका. समजू नका. अहो, ती 30 भाषा बोलावं लागेल तुम्हाला. ती भाषा सांगू नका तुम्ही. नगरमध्ये आणखी तुमचे माणसं नाहीत. तुम्ही माणसं साहेब आमची विनंती आहे की ज्यांना हे टेंडर दिले त्या टेंडर ज्याला दिले त्याच्याकडून 100% कारवाई करून घ्या. तुम्ही दररोज फोटो एकाच नगराच्या पाहू नका. ते टेंडरवाले प्रत्येक नगरात चालेल का? वाटलं तर तुम्ही एक पत्र काढा, पुणेकरांना एक आनंदाची बातमी द्या की मी उत्कर्ष गुटे CEO म्हणून एक आव्हान करतो की मी एक दिवसीय पुणेची पदयात्रा करतो. एक असं तुम्ही पत्र काढा आणि गावागावामध्ये गल्लीमध्ये फिरा तुम्ही. मग तुम्हाला कळलं सर्वे करा ना. करायला तुम्ही सर्वे करा. तुम्ही स्वतः फिरा ना. तुम्हाला तुम्ही काय करायला AIDACच्या कॅबिनमध्ये बसायला चालू. बाकी पुण्यामध्ये तुम्हाला काय माहिती कुठं काय चालू. आता माझ्या नगराच्या 3 फोन लावले तर एकदा गाडी येते. घंटा गाडी डेली गल्लीमध्ये फिरली पाहिजे. जे ओला कचरा सुका कचरा घेण्यासाठी एक गाडी फिरत. तुम्हाला जर ते कचरा उचला म्हणून फोन लावावा लागत असेल तर मग हे स्वच्छता कर्मचारी काय करतात? पाणी बंद केलंय. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये केवळ आता बसवलं आता चालू झालेलं आहे. आणि ज्या घरामध्ये नळच नाही साहेब, ते पण जे 25 वर्षापूर्वी बदललं नाही. साहेब, मला बदललं. काढलाय म्हणून पाणी बंद केलंय ऐका, मला. साहेब 25 नगर नालंदा नगरमध्ये नळच नाही तर तुम्ही त्या लोकांना नळपट्ट्या लावल्या कशाच्या लावल्या? तुम्ही नळच देत नाही तर नळपट्ट्या कशाच्या घेतल्या? लोकांना अर्धे कोण पोहोचणार आहे ना ते डायरेक्ट कनेक्शन. राहू द्या, तुम्ही कारवाई करा. कसं आहे, मला आमच्या पूर्णतल्या बोगस नगरसेवकाचे कनेक्शन आहे. आमच्या पूर्णतल्या बोगस नगरसेवकाने जे कनेक्शन दिले दावे त्याच्यावर कारवाई करा. आम्ही सांगतो ना, करा कारवाई त्यांच्यावर. का बोगस त्या नळामध्ये घेतला? ठीक आहे, ठीक आहे, बघा. आमच्या नळामध्ये आज मी माशा येण्याचं आहे आणि ते दूषित पाणी आहे. आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. आणि ज्या नगरसेवकांना इलिगल पद्धतीने सुरुवात करून नळ घेतले त्याच्यावर कारवाई करा. आम्ही सांगतो पूर्ण त्या नागरिकांना कळू द्या की नगरसेवक किती चांगले काम करतात. धाब्यावर बसून सह्या मारायसाठी नगरसेवक नाही ना, तुम्ही पण नाही. तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथं बसले. अहो आंदोलन आला की तुम्ही सगळं त्या आंदोलनाला उघडून लावा. एक एक कर्मचारी 9:50चा वेळ आहे. 9:50ला सगळे कर्मचारी आले पाहिजे, विनंती आहे माझी. आणि तुम्ही त्याच्यासाठी फेस्टसाठी काहीतरी करा. अंगोटा एकदा सह्या मारले. चावडे कुठे बोलवा बरं एकदा? काय पद्धती चावडे 3 वर्ष झालं आमच्या फर्स्ट एड जे लोकांची रजा नाही त्यांना सगळ्या नोटीस इश्यू करायला देतो. आणि जे यांचं आंदोलन होतं त्यावेळेस जे लोक विदाऊट रजा मंजूर मी काय शब्द वापरतो, रजा कुणी देईल पण मंजूर करत्या विपरीत जे असेल
त्याचे नोटीस इश्यू करा. आणि दुसरी एक आमची मागणी, आम्ही का लेटर देणार नाही ते तुम्हाला बरोबर वाटतं की किती कर्मचारी एका कामाचे किती कर्मचाऱ्यांना पदं दिलेले आहेत. अंगोठ्या वाल्याला तुम्ही टेबल देत असाल तर साहेब हे बंद करा. तुम्ही ज्यांचं शिक्षण ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचे त्याला काम द्या. नाही तर तुषार गायकवाड नवीन नापास येईल त्याला तुम्ही द्याल ओएस तर त्याला दे जमत नाही. त्याच्यामुळं तुम्ही त्या पूर्ण कर्मचाऱ्याची एक यादी द्या मला की किती कामाटी आहेत, किती क्लास 1 आहेत, किती क्लास 2 आहेत, हे सगळ्याची एक यादी तुम्ही द्या आम्हाला बघताय. त्यांना काय बघताय. माहिती आहे की कोण कुठल्या विभागात काम आणि आज तुम्ही आले म्हणून सगळे कर्मचारी आहेत. तुम्हाला तुम्ही जसं का की मौळाची गोळी आहे, सगळ्या भाषा लागल्या तुम्हाला. तसं नाही. सगळ्यांना आपल्याला सांगते. एक महत्त्वाचा विषय असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे या विषयावर आम्ही गेले वर्षभरापासून मागणी आता ते प्रस्ताव आम्ही पाठवणार आहे, ते शासनाकडे पाठवणार आहे. त्यावेळेस तुम्ही एक प्रत तुम्हाला देऊ, त्याचा पाठपुरावा तुम्ही करा. आता तो एक रस्ता आहे, एक रस्त्याची मागणी होती तुमची त्यावेळेस कुठेतरी गेलेली ती मागणी या वर्षीच्या DPDC मध्ये मी तो पाठवणार आहे. आता आम्हाला पत्र आलंय, तो तुम्ही प्रस्तावित करा. आम्ही प्रस्तावित करतो, तुम्ही पालकमंत्री महोदयाशी भेटून अहो किती पार भेटायचंय तुम्हाला. पत्र आले की त्यांचं अहो त्याने पालकमंत्र्यांचं पत्र आहे तुम्हाला. माझं लेटर काढत आहे, मला प्रतिलिपी कॉपी दिलं मला नाही त्यांनी. नाही, मग तो रस्ता आम्ही आता पाठवतोय तर तो मंजूर व्हावा ही अपेक्षा. आणि मोठ्या सुभेदाराला काम देऊ नका साहेब. कुठल्याच नगरसेवकाला काम देऊ नका. दुसऱ्याच्या कामाला नगरसेवक नावाचा माणूस आहे का सर? मला माझे नगरसेवकामध्ये काम केलेलं दिसलं. बाबा माझे नगरसेवक हे असते तर समजा जे आमच्याकडे कोण भरतं कन्स्ट्रक्शन जे फर्म असतं, बरोबर आहे का? आता ते फर्मच्या नावावर काम होतं. आता फर्मच्या नावावर जर काम झालं तर ते फर्मच्या नावावर तुमच्या नावानं जर 3 का 2 फर्मसाठी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई दोन झालेत ना माझ्याकडे, गुरुकृपाने आयात केलं नाही. तर ते कुठं कारवाई झाली का त्याच्यावर काळ्या यादीत? नाही काय आहे ती कारवाई म्हणजे काय असते? त्यांना याच्या पुढे टेंडर भरता येत नाही आपल्याकडे. ते रोड आता आमच्या दर्ग्याकडे जाणार आहे, जे भीमनगरच्या अंडरग्राऊंड बीच पासून चालणार आहे दर्ग्याकडे. आज तुम्ही चला तिथली परिस्थिती पहा. 2-3 महिने झाले नाही रस्ता टाकून, गिट्टी दिसायली नाही, सिमेंट पूर्ण रोड पाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलं. हे काय नाव त्याचं अट्रॅक्शन तुम्ही ती माहिती द्या. आणि बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर तुम्ही पहा आणि बाबासाहेबांचा परिसर पहा. इथं जातीवाद दिसत नाही का? खड्डे खड्डे इकडं भेटे पडले. म्हणजे मागासवर्गीय एरियामध्ये बी खड्डे, मागासवर्गीयाच्या महापुरुषामध्ये बी खड्डे. स्वतः आणि शिवाजी हे तर सगळे अधिकारी असं बोलतात हो. प्रत्येक अधिकारी अडचणीत आला की मागासवर्गीय होतो. दुर्लक्ष का होते? अधिकारी दुर्लक्ष का होते? आणि बाबासाहेबांच्या बाबतीत तर होणार. दुर्लक्ष झाले सगळे अधिकारी अडचणीत आले की मागासवर्गीय होतात, हे 100% आम्हाला माहिती आहे. दुसरी गोष्ट जे बोल लावून ठेवले ते शोसाठी लावलं का? जे नाही नवीन इंजिनियर आलेत आपल्याकडे मधुरे नावाचे 8 तर त्यांना आता गुडकेची बदली झाली, आता हे आलेले. तुम्हाला विनंती आहे साहेब, आम्ही प्रामाणिक आमचे माणूस असा तरी सोडत नाही. तुम्ही प्रामाणिक काम करा, तुमच्या पाठीशी अख्खी वंचित बहुजन आघाडी उभी आहे. आणि तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर पुण्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना माहिती आहे आमचं काम करा. आमची विनंती आहे की तुम्ही चांगलं काम करा. जितके पोल आहे सगळ्या पोल किती दिवसात लाईट लावतात? किती दिवसात लाईट लाईटचे आता आले 3 इंजिनियर, त्याच्यामुळे आपण करू नका, करून घेऊ ना. तसं एक पत्रकार साहेब नाही हे मी पळून जाते की आता मगरे साहेब आमचे जिल्हाधिकारी. आणि दुसरी गोष्ट साहेब, जे बोगस काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा स्ट्रिक्टली. आणि कर्मचाऱ्यांना टाइम नेमून द्या. काही वर्किंग टाइम आहे. त्यांना तर सांगितलं सर्वसामान्य नागरिकांना अडचण येऊ नये याबद्दल. ही माणसं की पुढची सोडून चालले तरी जेवायला 4 ला जाते का कुठं ऑफिसमध्ये? जास्त कर्मचारी जेवायला जावं, अर्धा पाऊण तास जावं. आणि टाइम नाही त्याच्यामध्ये. कामगाराच्या जे लेबर कामगार आहेत त्यांना सही घेण्यासाठी 200 रुपयाची मागणी होती. अहो त्या कामगाराला तर फुकट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो साहेब, लेबर काम लेबर कामगार त्यांना तर फुकट द्या. 200 रुपयाची आपण पावती काढून द्यायला फुकट द्या ना त्यांना. अहो, बिचारे काम करतात हो. काय नाही, पावती असेल ना पहिल्यापासून. पावती आहे. पहिल्यापासून दुसरा पावती आहे हो, जास्त रुपये. सगळ्यांना मागे घेताय. किती फॉर्म लागतात बिगर पावतीचे? किती लागतात? म्हणजे कोणतं पाव काम करतात? जे काही आपल्या मोर्चाची मागणी आहे ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला काही सगळं देतो मी त्यामध्ये. बाबासाहेब आंबेडकर साहेब हो ना. ठीक आहे.
बाबासाहेब आंबेडकर चौकातलं सुशोभीकरण पूर्वी झालं पाहिजे. महात्मा बसवेश्वर महाराजांचा ठराव झालेला आहे पुतळ्याचा. पुतळा पूर्वी बसवला पाहिजे. लोकशाही अण्णाभाऊ साठेसाठी पुतळा देतो म्हणजे पुतळ्याला होते. एक समिती आहे, ते आम्ही तुम्ही क्विकली करा, काय कारवाई करायची करा, क्विकली करा. अण्णाभाऊ साठेच्या जमिनीचा ठराव घेतो म्हणलं तुम्ही. स्मारक आम्ही मागणी केली होती. पुतळ्याच्या ज्या पुतळ्याची जागा द्या, त्या जागेचा ठराव घ्या. काय सांगितलं टी पॉईंटची देऊन टाका. चांगली आली चला, टी पॉईंटची जागा अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाला देऊन टाका. डॉक्टर साहेबांना पाठवतो. डायरेक्टर साहेबाची बदली झाली का? नाही, डॉक्टर साहेबांची कुठं बोलतो नाही झाली. हो, साहेब. मला म्हणलं डॉक्टर साहेब. नगरपालिकेमध्ये वसुलीचे कर्मचारी आहेत. गुंठेवारी प्रमाणपत्र तिथे नेऊन द्यायचं काय करायला? काम करायचं नगरपालिकेचे तुम्हाला तिकडं तहसीलला तशी पण जगाला नेऊन द्यायचे. तुमचेच कर्मचारी आहेत. तुमचा पुरावा देऊ शकतो मी तुम्हाला. तुम्ही सगळ्याची हजेरी घ्या आणि सगळ्याची काने टोचा. आणि एका दिवसामध्ये गुंठेवारी सर्वसामान्यांना 15 दिवस लागले गुंठेवारी घ्यायला. त्या घराला नाही कसं द्यायचं तुम्ही? आणि नगरपालिकेत पैशाचा खेळ बंद करायचा आहे. काही अशा गुंठेवारी परंपरा ज्या दिवशी अधिकारी पैशाचा खेळ मला भेटला, मी एकाला मारेन एखाद्याला. ज्या दिवशी पैशाचा खेळ मला दिसला, साहेब आम्ही प्रामाणिक विनंती करायला पहिल्या भेटीत मी विनंती केली. आता विनंती करण्याच्या मूडमध्ये आम्ही नाही. आम्ही गुन्हेगार नागरिकांना कुठला त्रास नगरपालिकेकडून होऊ देणार नाही. आणि तुम्हाला मी त्याच्यासाठीच पाठवले की त्या जनतेची सेवा करा. का जनतेकडून सेवा करून घेता? आता सेवा केली साहेब. तुम्ही अहो तुम्ही हॉलमध्ये बसला. अहो प्रत्येक कार्यालयात एसी काढण्याच्या आधी तुम्ही लावून टाकली. काढावं का ही एसी आम्ही? आज तुम्ही आले बाबा, आम्हाला वाटतं थोडं रिलॅक्स झालं पाहिजे माणूस, पण आम्ही याच्यावर बोलत नाही. पण जनता होणार आहे आणि तुम्ही एसी मध्ये मग एसीत बसले तर जनतेची सेवा करा ना. एअर कंडिशन करा. तुम्हाला पगार नाही का? आहे ना. तुम्हाला शासन सगळ्या पद्धतीचे सगळं काय आता चार्ज नाही तुम्हाला रेग्युलर केले. तुम्ही बी रेग्युलर येत नाही. आता तुम्ही नागपूरहून येता साहेब, एखादा घरती राहिलं मी पाहू का पुढे? म्हणजे तुम्ही इथं राहिले तर आम्हाला म्हणतात ते साहेब चहा करता का? येतो थोडीशी समस्या होत. नाही तर शिव साहेब कुठे आहेत म्हणतात, तर शिव साहेब लातूर काय म्हणतात आणि 5 मिनिटात सही घेऊन येतात. म्हणजे तुमची सही कुठे किती मात्र. अहो आम्ही तुमचं वेळ किती वर्षापासून वेळ पाहिजे. आज 1 महिना झाला आम्ही शिव साहेब काही बोलली नाही आम्हाला. दरवाढीवर आम्ही सिरियस आहे. आम्ही तुमच्या मार्फत त्या लेबर कामगाराचं तुमच्या लेवलला की तुम्ही तुमच्या लेवलला करवाढ एवढे जण आले तर काय होईल बरं? काय होणार? एवढे जण आले एवढ्या समस्या आहेत. नाही म्हणाले की एवढ्या साहेब, समस्या तुम्ही आहेत. यायले 15 दिवसाला, 2 महिन्याला, 4 महिन्याला तुम्ही काय ना गावातून जाऊन टाकायला असं जर असलं तर मी काय ऐकणार? इलिगल काम पुरं चालू आहे, पुरं गावातून जाऊन टाकायचं नाही. मग असे परवाने वगैरे देऊन काय गावामध्ये नव्या लावले काम करता तुम्ही? मला एक गोष्ट सांगायची की लोक तुमच्याकडे काय येतात? कानकोली तसं आहे तुमच्याकडे. काय याच्या माझ्या घरात तुम्हाला भाषण करायचं. कोणतं जर भांडणं झालं, भाषण करायचं का बाबा? कोणतं जर माझ्याकडे काम आहे म्हणून तुम्ही- तुम्ही सर गावामध्ये इलिगल परवाने देऊन तुम्ही भांडण लावली साहेब. आमचं तर मांडलं ना, होणारच नाही इतके समस्या सांगतात. आणि दुसरी गोष्ट शाळांना बोलून घ्या. काय नाव? मस्केला बोलतो. तसं तुषार परवाने ऑनलाइन मिल रहे क्या ऑफलाइन मिल रहे? ऑफलाईन मिळतो. ऑफलाइन दे रहे पूरे हो. डायरेक्ट. अब तुम्ही त्या जागा मस्जिदची प्रॉपर्टी तुम्ही त्याला दिली माल घ्या. हायकोर्टाचं डिसिजन आहे ते. नाही देणं नाही गावाचं नाही हायकोर्टाचं साहेब नाही हो साहेब. हायकोर्टाचं डिसिजन बिलकुल नाही. तुम्ही ते परवाना तात्काळ रद्द करा. तुम्ही ते परवाना तात्काळ रद्द करा. तुम्ही हायकोर्टाचं डिसिजन उन्होंने भी हमारे बोलेंगे ना, उनको भी उनको मालूम है समाज में काम कर रहा हूँ तुषार, उसको बोलेंगे कि नहीं तुम लोग? सुभेदार रामजी आंबेडकर साहेबाच्या नावाने एक सभागृह आहे नालंदा नगरला. त्याचं कर आपलं नगरपालिका घेते. एका लग्नाला 5 कर. काल परवा तिथं एक लहान लेकरू तिच्या लेकराच्या बापानं माईला सोडलं. ते माईकडे राहते. एक 8-7-8 वर्षाचं लेकरू त्या गेट पूर्ण अंगावर पडला. साहेब 22% पडले. 307 प्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करा बघा. 22% पडले त्या लेकराला. त्या लेकराची नुकसान भरपाई तुम्ही दिली पाहिजे. कारण एक तर त्याचा बाप राहत नाही, त्याची माय कुठंतरी कामधंदा करून त्या लेकरांना जगवते. आणि आज ती एवढी परेशान. त्या मस्के साहेबांना बोलून घ्या. अक्षरची टाका मग त्यांची. आता मॅडम आज जिथे आहे त्याचे याचं एक
किती तुम्ही आज दिशा आम्ही जेवढं सांगितलं किती मागण्या मान्य आजच करणार आहात ते सांगा, तर आम्ही इथून उठतो. कोणत्या मागण्या मान्य करणार आहेत तर आम्ही इथून उठतो. कारण तुम्ही आम्हाला आता भेटणार नाही. आता 8 दिवस तरी तुम्ही रिलॅक्स होता, लय बोलले पूर्णीचे लोक. 8 दिवस तुम्ही रिलॅक्स होणार आहेत म्हणून आम्ही आज इथून उठणार नाही. आम्हाला तुम्ही सांगा कोणत्या त्यांना माहिती ना, वर्गात मोठे काय घाबरत नाही कोणाला ते. अहो, मला बाकीचं बघू द्या, पहिले तर बघायला तुम्हाला द्यावं लागेल. 7 दिवस झाले. मला आज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे, त्याच्यात आज करू आम्ही. कर्मचारी उभे आले, ओ रे, पाठीमध्ये आव्हान करायला यांचं सांगितलं. काय रोज झाडू झाडा करायला त्याची कहाणी करा आणि साहेबांना फोटो टाका. त्याचे बोगस कामं झाले. सगळे साहेबांना टाका. मस्के साहेब. साहेबांना त्या सभागृहाचं सांगा. माझ्या सगळ्या बंद करा, दुरुस्तीच्या अवस्थेमध्ये ठेवा ते. तोपर्यंत कोणाला देऊ नका. कंप्लीट दुरुस्ती झाल्याशिवाय कोणाला देऊ नका. किती दिवस असे दुरुस्ती? प्रकार नाही व्हायला पाहिजे. साहेब दुरुस्ती किती एक दिवस? महिना लागत त्याला दुरुस्ती. अहो गेट बंद काय दुरुस्ती करायला 1 महिना. दुसरं बी काही जर असलं तर बघावं लागतं. त्याच्या लाईटीचं काही असलं तर लाईट लावून द्या. करंट आवड आहे. त्याचा पंचनामा कधी करता आम्ही करतो स्पॉटचा. आज करता का पंचनामा? पाठवा त्यांना. वस्त्यात जाऊन बघा ते. नाही, हे जे ठेवतात. नाही, हे इलेक्ट्रिकच्या बाबतीत आहे. तुम्ही हाते दोघं जण आणि इलेक्ट्रिकच्या बाबतीत तुम्ही जाऊन बघा मग. अजून दुसरी गोष्ट जे आम्ही आता मागण्या केलेल्या आहेत, ते ठराव कधी घेता आम्हाला आजच सांगा. अण्णाभाऊ साठेचं स्मारक पुतळा संत बसवेश्वर महाराजांचा हे पुढच्या सोमवारपर्यंत डॉक्टर साहेबांकडे पाठवून देतो ठरवासाठी. पुढच्या सोमवार म्हणजे 1 आठवडा तुम्हाला नाही, लागणार. नाही, आता मी आज हे करत फॉरवर्ड. अहो एवढे कर्मचारी एखाद्याला जबाबदारी द्या. आज पत्र तयार करून उद्या सही मारून देऊ टाका. जशा तुम्ही बोगस सह्या मारायला नांद्याच्या. मी तर नाही आज उद्या मारून दिली. बरोबर आहे का? साहेबांकडे जाईल ते. अहो तुमचे कर्मचारी जायला 8 दिवस लागतात. आमच्याकडे आम्ही घेऊन बघतो डॉक्टर साहेब. बिलकुल तसं काही नाही. मला जायची गरज लागणार नाही. आमचे कर्मचारी अहो ते प्रशासकीय अधिकारी आहेत, बुधवारी इथं असतात. तुम्ही आज सोमवार आहे. नाही, नाही, बुधवारी नाही. ठेवा ना कधी- पूर्ण. कधी- कधी असतात त्यांना घेऊन कधीच आहे. पूर्णच बुधवारी आहे. नाही, नाही, नाही. पुणे बुधवारी येते. तुम्ही आज तयार करा. वाटलं तर उद्या तयार करा. बुधवारपर्यंत बुधवारी द्या. पाठवतो. बुधवारी द्या. पैसे. ते लेखी सगळं एक एक रुपये तुम्हाला एक बुधवारपर्यंत भेटणार. आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून परिसर जर अस्वच्छ दिसला तर साहेब तुमच्यावर गुन्हा दाखल आम्ही करतील हे लक्षात ठेवा. मी कर्मचाऱ्यावर ऍक्शन घेते. तुम्ही घ्या ना मग. घ्या. आणि साहेब दुसरी एक मागणी ती आजच्या आज तुम्हाला मान्य करावं लागणार. भाजी मंडीतली मुतारी पाडली पाहिजे आता लगेच. तुम्ही आता सांगा की मुतारी पाडा. ते शांततेच्या बैठकीमध्ये कोण होतं? हे होते आपले मौलवीला जर तिथं सांगावं लागत असेल आम्हाला नमाज पडायला जायला गंदगी वाटायची ते पाडा. मौलवी जर 8-8 महिने तुम्हाला जर विनंत्या करत असेल तर साहेब हे अनुचित प्रकार घडत भविष्यात. बरोबर. ते वेगळी तुम्ही कोण कर्मचारी आहेत त्यांना आता आधी द्या, ते पाडून टाकायचं ना. ठीक. ती मुतारी पाडा, चांगली मोठी मुतारी पाडा ज्यांना जाऊन मस्त आनंद झाला पाहिजे. ठीक. पण तिथली मुतारी काढा. एवढा घाण वास यायला तिथं भाजी मंडई. काढूच नाही. आता तुम्ही सांगा एखाद्याला पाडा म्हणून. आता सांगा पाडा म्हणून त्याला. हे करा. एक स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतं त्याचं आम्हाला. असं काय शासकीय पैशानं बांधलेली असते ती. उद्या पाडलं, आपण गुन्हा दाखल करू. तुम्ही पत्र काढा ना. हे मेंटेनन्स साठी आहे. मेंटेनन्स साठी म्हणजे त्याच्यामध्ये पाडा. मेंटेनन्स ऍक्ट करून पाडता येत नाही आपल्याला. त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतं. स्ट्रक्चर ऑडिट करावं. विचार अभी क्या है, ये इनका प्रशासन राज हो गया है। इनमें पैसा क्या है, इसके ऊपर अंकुश नहीं है। नगर पालिका का नंबर का फंड का पूरा सत्यानाश करने वाला सीओ ये है। उन्होंने क्या करे, पूरा चेक बाजार में घूम रहे। अध्यक्ष से एक चेक बाहर निकला नहीं आज तक रिकॉर्ड है। इतनी नगर पालिका चली लेकिन इन पर अंकुश नहीं है। ये दादागिरी कर रही है। सब ये पूरी दादागिरी कर रहे लोग। दादा का भी दादा इतना हो. अंकुश क्या है, इनके ऊपर काय प्रशासन था। हाँ जितने कर्मचारी सब ये आगे ना इनको समझ में आना। इनको जनता के प्रश्न से कोई लेना देना नहीं है। इन्होंने इतना बड़ा बात खड़े करे वो मस्जिद के पास का परवाना देके अब दंगल होती है आज शाम तक। ये परवाना इन्होंने रद्द नहीं करे तो इन्होंने कोर्टात बरकरार सुरू आहे. तुम्ही एक जागा मस्जिद थी 3 जागा मालकी जो त्याची हे कसं सिद्ध होती तुम्ही काय कोर्टात त्याची चतुर्सीमा आजूबाजू पूरी मस्जिद बंद करा. मागात पडा.
ते कोर्टात प्रकरण तुम्ही काय केले तुम्हाला तुम्ही नाही का सर बंद कराय काम तुमचं ऐकतो मी पण ह्यांना माहिती नाही. नाही यांचा एकच प्रश्न आहे आमचा एकच प्रश्न नाही हे गाव दोन्ही बाय एकत्र येऊन ते गाव आज पेटणार आहे 100% नाही पेटलं बघा तुम्ही केलं तर काम प्रश्न आहे साहेब. तुम्हाला त्याचं काय गांभीर्य नाही मॅजिस्ट्रेट मध्ये जर एखाद्या कोर्टामध्ये प्रकरण सुरू असेल तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता का? न्यायप्रविष्ट आहे ना. मग न्यायप्रविष्ट असताना तुम्ही 420 मध्ये चालणार फ्रॉड कामं करायला तुम्ही. अरे बाबा कोर्टानं आदेश दिलाय. नाही ना मग टाका ना आदेश तुम्ही वाचा ना तुम्ही शिवाय ना साहेब करा ते लावा तुम्ही काय आदेश? एक्सपर्ट लावा चला दाखवा आदेश. आता आदेश पाहू. दाखवा आदेश दाखवा. काय वकील साहेब काय आदेश दाखवा. आर्ग्युमेंट करो बोला अरे एक ही मैटर है उन्होंने मैटर में ना आपने उनका एप्लीकेशन जॉइन एप्लीकेशन नहीं है कौन सी दो जाएगा गाड़ी का वकील साहेब सांगा त्याच्यावर आदेश आहेत का? बोलिए. उसमें कुछ ऑर्डर नहीं है हाई कोर्ट का आप जो बता रहे हैं ना हाई कोर्ट का ऑर्डर है ऐसा परमिशन दो बोल के भी कोई ऑर्डर नहीं है और डॉक्यूमेंट का मैटर है चालू है. आपका जो रजिस्टर एप्लीकेशन है मुझे दीजिए मैं स्टडी कर रहा अगर वो बराबर है आपका एप्लीकेशन तो उसके हिसाब से कार्रवाई करना. इधर सुनिए आपको ऑलरेडी आप एप्लीकेशन दे चुके हैं आप लेते आप छुट्टी पे थे तो आपके कर्मचारी का काम है आप तक पहुंचाना. ठीक है, मैं आगे आया. सुनिए साहब आप जो बोल रहे हैं कि मैं 2000 से मैं स्टडी करता हूँ फर्निश साहब से बात कर रहा हूँ मैं अभ्यास करता हूँ ऐसे नहीं है. इससे पहले 4 साल पहले उत्तम दादा थे इन्होंने खुद प्रत्यक्ष थे पूरे प्रोसीडिंग में इन्होंने वहाँ पे काम रुका के पूरा ये कर रहे थे वातावरण शांत कर रहे थे. इन्होंने यहाँ लाइव दबा है बोल के बोल रहा हूँ मैं ये मैटर आप इतने इजी ले रहे हैं इतने इजी गोइंग बोल रहे हैं स्टडी करतो अभ्यास करतो 4 दिन से देखे लिया रहा है आप इस पर कोई दखल नहीं लिए. ठीक है आज आए आप आपका काम है मॉर्निंग में आते हो और आपने लेना चाहिए था. उसमें कोई ऑर्डर नहीं है हाईकोर्ट का मेरे पास पूरा ऑर्डर है. अभी पीआई साहब से बात हुई वहाँ बैठक हुई दोनों पार्टी की बैठक हुई वहाँ पे कोई ऑर्डर नहीं है कुछ नहीं है. तो सीओ साहब ने दिया बोले सीओ साहब से लेकर आओ काम रुका दी. ठीक है. तो अभी आपका काम ये है एप्लीकेशन सुनिए ना और उसके ऊपर क्लिक कर. नहीं नहीं नाही अशा उडवडीचं उत्तर द्यायचं नाही. आम्ही 2022 पासून नगरपालिकेला अर्ज करायलो कोणत्याही मुख्य अधिकारीनं 4 वर्षामध्ये त्याची दखल घेतलेली नाही. त्यांचं काम काय मुख्य अधिकारीचं आमची सुनावणी घेणं. तुम्ही बांधकाम परमिशन द्यायला ना द्या काय हरकत नाही पण तुम्ही सुनावणी घ्यायला पाहिजे ना तक्रारदाराची. तुम्ही सुनावणी न घेता डायरेक्ट बांधकाम परवाना देता. बरं बांधकाम परवाना द्यायला तुम्ही काय रजिस्टर केले का बांधकाम विभागात परवाना तुमचा टीपीकडे नाही त्याच्यावर अभियंताची साईन नाही. हा बोलवा ना तुम्ही कोणाला नाव आहे त्याला बोलवा आणि आज सविस्तर त्याला आहे ना बांधकाम परवाना रद्द करा. आम्ही 4 वर्षामध्ये नगरपालिका जर उत्तर देत नाही तर मग आम्हाला तर मरावं लागेल पाणी मला सांगू तर दे. तुम्ही ग्राहक अधिकारी साहेब बोलले ना ते विभाग त्यांची का मागून घ्या ती भरून आली व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे अधिकारी घरून आली. गावाचं जे प्रकरण आहे ना त्याच्यात एक आदेश करा की पुढील परवानगी पुढील जे आदेशापर्यंत सदरील परवानगी तूर्त स्थगित करण्यात येत आहे. हा? आदेश काढा. नाही पण संबंधितावर ठीक आहे तुम्हाला मी संधी देईन तुमचंही म्हणणं वकील साहेबांचं ऐका. ते ऐकत नाही का साहेब लेखी काढा आदेश सर. आम्ही 4 अरे वर्षामध्ये तयार करायला लागला. आणि आता लेखी आम्हाला विश्वासच नाही लेखी बंद करू. अरे आम्हाला विश्वास बिलकुल नाही आम्हाला विश्वासच नाही साहेब विनंती तुम्हाला तात्काळ विश्वासच नाही विनंती अरे बाबा तुम्ही मला दखल वकील साहेबांनी बोलली कसं आहे माहिती का की मी तात्काळ सांगितलं तो टाईप करणार एक आदेश आदेश बनेगा साहेब तुम्ही जे म्हणले ना आम्ही पहिले केले असते तर अरे बाबा आदेश में सर तुम्ही जे सांगितलं तुम नीचे रुको तुमको एक आदमी को कॉपी मिलेगी किसको कॉपी जो है उसको संबंधित को कॉपी मिल जाए. बराबर आहे की नाही. साहेब ते आता काय म्हणले की कोर्टाचा आदेश आहे ऍप्लिकेशन केलं तुम्ही मग आम्हाला कोर्टाचा आदेश दाखवा. नाही, मग नाही, तुम्ही आदेश दाखवला नाही त्याच्यावर तुम्हाला एक आदेश आहे. कोर्टाचा आदेश आहे त्याच्यामध्ये आता ह्यांचं म्हणणं आहे की आमचंही म्हणणं आहे बरोबर आहे का. आता ह्यांचं म्हणणं ऐकून आम्ही काय. सर म्हणाले कोर्टाचा आदेश आहे तर मग तुम्ही कोर्टाचा आदेश नाही, ह्यांचं म्हणणं आहे हे त्या आदेशाला काय इंटरप्रिट करतात. कोर्टाची लँग्वेज कशी असते दोन्ही तरफ असते. ह्यांचा एक अंदाज असतो तो एक अंदाज. कोर्टाची लँग्वेज साहेब न्याय नाही तसं वाक्य करू नका मागात पडा
मला सुनावणीची संधी दिली जाईल, त्या सुनावणीमध्ये एक मिनिट तुम्हाला तो बंद. आदेश दाखवला जाईल, त्याच्यावर तुमचं इंटरप्रिटेशन मागून जाईल, बरोबर आहे का? आणि त्या पद्धतीने तो निर्णय तुमच्या ह्याच्याप्रमाणे घेतला जाईल. तो आम्ही सदस्य स्थगित करत आहे, हे आजच्या आज होईल. हा, आजच्या आज होईल म्हणजे नाही ते आजचा नाही हो, आत्ताच ते आत्ताच होईल ना, हा. ते काही तुम्ही काय केलं एक मिनिट सर ऐकून घ्या. हे प्रकरण इतकं खतरनाक प्रकरण तुम्ही केलं गावामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये काही चतुसीमा पाहिली नाही. त्याच्यामध्ये समोर मालकी मस्जिदची, पाठीमागं मस्जिद, समोर बाजूला मस्जिद. मग एक मालकी हो कसं होऊ शकते ती? कसं होऊ शकते? आणि तोच मालक तुम्हाला तुमचं म्हणणं मी ऐकलं, त्या पद्धतीने आज मी थांबवण्याचे आदेश दिले. आता तुम्ही तुमची जी सुनावणीची संधी आहे त्यात तुम्ही पुढील मुद्दा मांडू ओके शकता ना. राईट धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही काम केल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला पहिल्या भेटीत सांगितलं होतं की पूर्ण हॉट आहे, हॉट सीट आहे. तुम्ही म्हणले तुम्ही ठिकाणी जाऊन आले. आज तुम्हाला ते माझे शब्द आठवला असेल. माझी परत विनंती आहे साहेब की ते तुम्ही काट्याच्या खुर्चीवर बसले. परत विनंती आहे, काट्याच्या खुर्चीवर बसले. याच्या पहिले एक ऍडिशनल एसपी होता राष्ट्रीय रोशन, त्याला देखील माहित होतं त्यावेळेस शिवला बॅकअप देत होता. त्या राष्ट्रीय रोशनला माहित होतं की आम्ही काय, त्याच्यामुळं ही हॉट सीट आहे. आणि चांगलं काम करायला प्रत्येक नागरिक तुम्हाला हार घालेल. हो तुझ्या इन्होंने वो संग्रह को बांधा पकड़ा दिए मुद्रिका सर त्या मुद्रिका दिए दिलं तुम्ही बांधू बांधता आले आता ते आदेश सही करू द्या ना, त्याला बोलू द्या, ते आदेश सही करावं लागेल तुम्हाला. रद्द करने के लिए आदेश निकाल रहे हैं, तो उनका करने दो, बाकी के काम बाकी एक एक से बोलो. एक ही बार पूरा बोल डालने के बाद में उन्हें क्या बोलना? अभी 50 मिनट बात करें, क्या बात करेंगे? बोला ना माझी विनंती आहे ते थांबवा. त्या मशिदीच्या बाजूची मुतारी काढून तुम्ही सगळेजण भेटा, सही करा. साहेब नसताना तुमच्या विनंतीला गेलो की नाही? साहेबांना आदेश दिला की त्याला देण्यासाठी मी जाईल ना, तर थांबवण्यासाठी पण जाईल. थोडं शांततेने घ्या ना. बिलकुल अभी मेरे ऊपर भरोसा है ना. आप मेरे को कॉपी देंगे तुमको. तुम अभी नहीं क्या वो स्थगित दे रहे साहब, वो तोड़ने के बेटने के बाद बंद करो. एक मिनट सुनो. अभी जो साहब मेरे को आदेश देंगे उसका बांधकाम अपन रोक देंगे. रोकने के बाद में जो भी प्रोसेस होगी वो हमारे जो भी हमारे उसको क्या करना क्या उस तरीके से काम ऐसा नहीं होगा. कशाच्या आधारावरती तुम्ही एकदम सुंदररित्या काम करत होता. आता आम्हाला म्हणले की पुणे ते नागरिक मी म्हणल्याप्रमाणे की पुण्याचा हार घेऊन तुम्हाला येतील, तर ते कधी येतील आम्ही असं वाट पाहू. आम्ही या तारखेची वाट पाहतो. शिवसाहेब म्हणले आम्हाला की लोक पूर्ण हार घेऊन येतील मला घालायला. वाजू द्या दादा, वाजू द्या. कसं आहे तुम्ही पदयात्रा कधी करता सांगा. त्या पदयात्रेमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीमागे गायकवाड शिवनं पूर्ण एरियामध्ये फिरले. त्या नालीमध्ये उतरून गाळ काढलेला आहे त्या नदीच्या. शिव गायकवाड ते बी शिवच होते, मुख्य कार्यकारी अधिकारी. तुम्हाला ते करा. माझ्याकडे जात पडताळणीने एक नोटीस दिलेली आहे तुमच्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रावर. माणूस इथं मेलाच नाही, त्याला जन्म मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही कसं काय देता? मी ते जर काढलं साहेब तर इकडे धजावरून जाईल नगरपालिकेची. हे असे बोगस कामं बंद करा आणि इथून तरी चांगल्या रीतीने कामं करा. आम्हाला बाहेर सांगता येईल की शिवसाहेबाचे कान आम्ही टोचल्यामुळे साहेबांचे कान मोकळे झाले. आम्ही मोकळे होत नाही. त्यांच्यावर बघा हवं
दिस पर्सन इज व्हेरी रोमॅन्टिक ना सुनिए ना आधी गो चांगलं काम करा साहेब. आम्ही तुमच्या संग आहे. आणि अर्ध्या रात्री आवाज आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. मात्र चांगलं काम करा. चांगले कामं करा साहेब. आम्ही तुमच्या संग अर्ध्या रात्री आवाज द्या. आम्ही तुमचा सत्कार आमचा इथे एक माणूस आहे उत्तम कांबळे म्हणून, आम्ही इथं शांत बोलतोच नाही तर आम्ही सगळा कार्यक्रमच केला असता एखाद्या. मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं होतं. पण आम्ही बी अधिकाऱ्याच्या विरोधात जास्त हे करत नाही सर. तुमच्याकडून आम्हाला कामं करून घ्यायची. पण तुम्ही चांगले कामं करा. तुमच्या चांगल्या कामासाठी आम्ही भविष्यात आम्ही बी काउन्सिलमध्ये जाऊन बसणार आहे. या पूर्वीने कधी जीबीची बैठक लाईव्ह पाहिली नाही. आमच्या काउन्सिलमध्ये लाईव्ह जीबीची बैठक दाखवतो मी लोकांना की काय लाईव्ह असते जीबीच्या बैठकीत काय असते. एकाही नगरसेवकाने समाज हिताचा एकही निर्णय जीबीच्या बैठकीत घेतला नाही. चुकीचे निर्णय घेतले, समाजाची दिशाभूल केली, पैसे तर निवडून आले. पण आता याच्यानंतर आम्ही निवडून येऊ देणार नाही आणि नगरपालिकेत एखाद्या भ्रष्टाचार करू देणार नाही. तुम्ही बी आम्हाला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही बी याच्यात भ्रष्ट कारभारामध्ये पडू नका. आणि साहेब तुम्हाला आता इथं आमच्या संघात नांदायचं पण चांगलं नांदा. एका घरामध्ये भांडणं झाले की मग देवा सोडतो प्रकरण वेगळ्या वेगळ्या दिशेने जातो. नाही आपले भांडे खापराचे साहेब, आपले भांडे खापराचे तवाच फुटून जातील. खापराचे भांडे आहेत आपले, नाही खापराचे भांडे. विनंती आहे चांगलं काम करा. हात जोडून विनंती करतो. याच्यानंतर गांभीर्याने विचार करा. याच्यात आम्हाला लिखित स्वरूपात उत्तर आणि याच्यानंतर आम्हाला इकडे येण्याची संधी उपलब्ध करून देऊच नका. आम्ही बाहेरून तुम्हाला मदत शिव चांगला काम करायला. आणि साहेब मी आता नागंदा नगरला चालतो. त्या मस्के साहेबाला सांगा मी घेऊन जातो. हा? चला इंजिनियर साहेब चला चला आता मला ते पत्र बनवू द्या आता. ते चला स्पॉट बस त्याला सांगा सर ते मॅटर सांगा सर ते. तुम्ही याच्यात मस्के आता आले ना. आणि त्यांना सगळं बघून घे. हे तुम्ही sitting member. सगळं बघा. आणि त्यांना आर्थिक मदत करायला 22 लाख पडले. और हमारा शेर हमारा शेर अभी भी शांत है. अभी भी शांत है.